नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा आहे 32 साइज कटोरी ब्लाउज। तर याचे अस्तरवरती पूर्ण पार्ट मी कट करून जोडून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे। तर या ब्लाउजची पूर्ण परफेक्ट शिलाई बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर सर्वात आधी सर्व पार्ट मी रेडी करून घेतले, त्याच्यानंतर एका साइडचे एका बाजूला आणि दुसऱ्या साइडचे दुसऱ्या बाजूला मी हे करून घेतले। तर सर्वात आधी मग कटोरी तयार करून घ्यायची आहे। तर कटोरी अशा पद्धतीने फोल्ड करून अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून घेतलं। त्याच्यानंतर 5 इंचाची कटोरी आहे, मग 2.5 इंच अंतर मोजून घेतलं आणि 2.5 इंचापासून उभा टक्स हा मोजून घेतला 2.5 इंच। तर 2.25 इंच घेतला तरी देखील चालेल, परंतु मग मी 2.5 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती डबल शिलाई मारून एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात खूप छान अशी ही कटोरी तयार झाली। नंतर मग साइड पार्टवरती अशा पद्धतीने कटोरीचे दोघेही कोने बरोबर एकसारखे ठेवून आणि अगदी हळूवारपणे इथं आपल्याला हे पार्ट जोडून घ्यायचे आहेत। तर दोघेही पार्ट आपल्याला खाली अजिबातच खेचायचे नाही। त्याच्यानंतर मग शेवटी थोडंफार चेक करून आणि नॉर्मल खेचून घेतलं तरी देखील चालेल। मग अशा पद्धतीने आपल्याला बरोबर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत हे पार्ट जोडून घ्यायचे। जोडून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती लगेचच डबल शिलाई ही मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची। अशा पद्धतीने पकडून क्रॉस पट्टी ही 1.5 इंच किंवा मग 1 लाईन इतकी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडून आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। तर क्रॉस पट्टी केव्हाही पुढच्या बाजूला अर्धा इंच किंवा इंची टेपच्या 1 लाईन इतकी पुढे एक्स्ट्रा सोडायची आणि मगच आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने जोडून घेत आहे आणि इथं सुद्धा अगदी एकसारखं शिलाई मार्जिन पकडत मी शिलाई करून घेत आहे। नंतर त्याच्यावरती सुद्धा दाब शिलाई देऊन घेत आहे। तर अगदी परफेक्ट असा एका साइडचा पार्ट आपला रेडी करून झालेला आहे। एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले। त्याच्यानंतर मग दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा। तयार करून घेतला, जी काही क्रॉस पट्टी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा आहे तर ती मी बरोबर सरळ रेषेत कट करून घेतली। दोघेही पार्ट बरोबर चेक करून घेतले, कुठे कमी किंवा जास्त असेल तर तो आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा आणि एका मापात दोघेही पार्ट रेडी करून घ्यायचे। दोघेही पार्ट चेक करून घेतले। त्याच्यानंतर इथं जो काही गळ्याचा आकार थोडाफार चुकला असेल तर तो आपल्याला बरोबर करून घ्यायचा आहे। किंवा मग गळ्याचा आकार तुम्ही अशा पद्धतीने हे पार्ट रेडी झाल्यानंतर सुद्धा करू शकतात। नंतर मग आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी जोडून घ्यायची। तर मी सर्वात आधी हुकपट्टी ही जोडून घेत आहे। तर डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे, खालच्या बाजूला फोल्ड केला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन पकडत शिलाई करून नंतर मग वरच्या बाजूने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची। त्याच्यानंतर मग ती फोल्ड आपल्याला बरोबर करून घ्यायची आहे, धागे वगैरे आतमध्ये टाकून किंवा मग कट करून घ्यायची। नंतर मग जी काही हुकपट्टी आहे ती बरोबर अशा पद्धतीने मी जोडून घेत आहे। सुरुवातीला आपल्याला तिथं मशीन मागे पुढे करून आणि लॉक करून घ्यायचं आणि बरोबर एकसारखं माप पकडत आपल्याला शिलाई करून घ्यायची। एक्स्ट्राची पट्टी कट केली, त्याच्यानंतर आपल्याला आयपट्टी तयार करून घ्यायची आहे। तर आयपट्टी मी ही अस्तरची तयार करून घेत आहे। तर 2.5 इंचाची आयपट्टी डबल फोल्ड अस्तर अशा पद्धतीने घेतला आणि 2.5 इंच इतकी आहे। त्याच्यानंतर खालच्या बाजूला अर्धा इंच इतकी सोडून किंवा मग अशा पद्धतीने फोल्ड करून आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची। अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर तिच्यावरती सुद्धा आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर बघू शकतात लगेचच मी अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन घेत आहे। त्याच्यानंतर मग किती अंतर आहे हे चेक करून आपल्याला इथं आय बनवायचे आहेत। त्याच्यासाठी आपल्याला बरोबर खुणा करून घ्यायच्या। सरळ शिलाई करून घेतली, त्याच्यानंतर मग पट्टी बरोबर फोल्ड करून घ्यायची आणि जिथपर्यंत आपण शिलाई करून घेतलेली आहे तिथपर्यंत परफेक्ट पट्टी आपल्याला पॅक करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी खाली मी थोडं मशीन मागे पुढे करून लॉक करून घेतलं आणि छोटे छोटे आपल्याला मशीनच्या साहाय्याने इथं आय तयार करून घ्यायचे आहेत। तर सर्वात आधी आयच्या ज्या काही खुणा आहेत 5 किंवा 6 त्या करून घ्यायच्या। तर मी 6 खुणा करून घेतल्या। जास्त अंतर असेल तर आपल्याला 6 आय तयार करून घ्यायचे।
दोघही पट्ट्या रेडी करून झाल्या त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत. जी काही कमी जास्त असेल तर ती आपल्याला चेक करून आणि कट करून घ्यायची. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं कमर आहे 28 इंच, तर त्याचा चौथा भाग आपल्याला मोजून घ्यायचा, तर तो आहे 7 इंच. तर जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा. ब्लाऊज आपण कितीही परफेक्ट कटिंग केला आणि शिलाई केला, परंतु आपल्याला फिटिंगची माप ही अशा पद्धतीने टाकून आणि एक्स्ट्राचा भाग कट करायचा. आयपट्टी सोडून कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घेतलं आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तर तो सरळ रेषेत आपल्याला सर्वात आधी मशीनवरून टिप टाकून घ्यायची आणि मग तो भाग आपल्याला कट करायचा आहे. जेव्हा आपण मागच्या साईडला मागची आणि पुढची साईड सोबतच कटिंग करत असतो तेव्हा मागच्या साईडला 1 इंचाचा टक्स घेतो, म्हणून जे काही थोडंफार अंतर आहे तर ते कमी जास्त होतं. म्हणून फिटिंग करण्याआधी किंवा मग शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला ही मापं टाकून घ्यायची आणि एक्स्ट्राचा भाग कट करायचा. नंतर मग जी काही हुकपट्टी आहे तर तिचं 1/2 इंच इतकं अंतर सोडून कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घेतलं. नंतर मग तो भाग सुद्धा अशा पद्धतीने खडूने आखून आणि मग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर दोघही साईड मी सेम याच पद्धतीने रेडी करून घेतलेली आहेत. एक्स्ट्राचा भाग पूर्ण कट केला. परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग येण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी काळजीपूर्वक आठवणीने करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर मग क्रॉसमध्ये मी अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट कलरची गळापट्टी लावून घेत आहे. म्हणून मग तिरकस धाग्यात मी तर 1.5 ते 1.25 इंचाची क्रॉस पट्टी कटिंग करून घेत आहे. तर सर्व तिरकस धाग्यात कटिंग करून आपल्याला त्या आपण ज्या पद्धतीने पायपिंगसाठी पट्ट्या जॉईंट करत असतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. अस्तरची असल्यामुळे ती आपल्याला खेचून घ्यायची. सुरुवातीला खेचून घ्यायची आणि जोडत असताना अजिबातच खेचायचं नाही. फोल्ड करून घेतली आणि त्याच्यानंतर मग पुढच्या बाजूला थोडी 1/2 इंच एक्स्ट्रा सोडून आणि मग जोडून घ्यायची आहे. गळ्याकडचा भाग आकार चुकू नये म्हणून हळूवारपणे आपल्याला दाब उचलून आणि मग ब्लाऊज जो काही आहे तो बरोबर आपल्याला फिरवून घ्यायचा आणि मग अशा पद्धतीने बरोबर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला शिलाई करून घ्यायची. एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर छोटे छोटे कट सुद्धा मारून घ्यायचे. जिथं गोल आकार आहे तिथं छोटे कट मारून घ्यायचे. नंतर मग जो काही एक्स्ट्रा भाग पुढच्या बाजूला सोडलेला होता तो आतमध्ये फोल्ड करून आणि मग ही गळापट्टी आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं पायपिंग करू शकतात किंवा मग अशा पद्धतीने गळापट्टी लावू शकतात. तर अगदी सोप्या पद्धतीत मी इथं गळापट्टी ही लावून घेत आहे. एक्स्ट्राचा भाग पूर्ण कट केला आणि मग गळापट्टी ही लावून घेत आहे. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट सुद्धा रेडी करून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला बरोबर शिलाई आहे किंवा नाही ही चेक करून घ्यायची. एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे. तर बघू शकता दुसरा पार्ट सुद्धा सेम याच पद्धतीने मी रेडी करून घेतला आणि दोघंही पार्ट मी चेक करून घेतले. तर खूप छान असा गळ्याला आकार आलेला आहे आणि अगदी परफेक्ट अशी फिनिशिंग आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर शोल्डर सुद्धा अगदी परफेक्ट अशा पद्धतीने जोडण्यासाठी आपल्याला दोघंही पार्ट हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. फिटिंग करण्यासाठी आपण जो काही एक्स्ट्राचा भाग कट केला त्याच्यानंतर मग हे पार्ट सुद्धा कमी जास्त होऊ नये याच्यासाठी मग मागची साईड आणि पुढची साईड एकमेकांवरती ठेवून घ्यायची आणि जो काही एक्स्ट्राचा भाग असेल तो अशा पद्धतीने आपल्याला खडूने आखून घ्यायचा आणि सरळ बरोबर तर शिलाई करून घ्यायची. तर खडूने आखून आपल्याला 2-2.25 इंच इतकंच अंतर आपल्याला इथं मुंड्यामध्ये कट करायचं आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने अगदी परफेक्ट पकडून घ्यायचं आणि खालचा किंवा वरचा भाग जो काही कमी जास्त असेल तर 2-2.25 इंच इतकं अंतर अशा पद्धतीने बरोबर खडूने आखून घ्यायचं. त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि मगच हे भाग आपल्याला कट करायचे आहेत. शिलाई करून झाल्यामुळे कपडा हा मागे पुढे होणार नाही याच्यासाठी मग सर्वात आधी शिलाई करायची आणि मगच हे भाग आपल्याला कट करायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा शिलाई करून घेत आहे आणि मग तो भाग आपल्याला कट करायचा.
त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे। तर शोल्डर जोडण्यासाठी बरोबर अशा पद्धतीने ब्लाऊज जो काही आपण शिलाई करून घेतलेला आहे, तर दोघंही गळ्याकडचे कोणे अगदी परफेक्ट एकमेकांवरती आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत, मागे पुढे होऊ नये याच्यासाठी। मग गळ्याकडच्या बाजूकडून आपल्याला बरोबर हे शोल्डर जोडून घ्यायचं। त्याच्यानंतर मुंड्यामध्ये जो काही भाग असतो तो आपण सरळ रेषेत नंतर कट करू शकतो। शोल्डर जोडून घेतलं, डबल शिलाई मारून घेतली, त्याच्यानंतर जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा आहे। मुंडासुद्धा आपल्याला मोजूनच मग कट करायचा। दोघंही पार्ट कमी जास्त होत असतात, त्याच्यासाठी मग कपडा हा स्ट्रेचेबल असतो, म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला माप टाकून आणि मग आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करायचा। त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत। तर हे पार्ट पूर्ण रेडी झालेलं आहे। तर बाह्या जोडण्याआधी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने दोघंही पार्ट हे चेक करून घ्यायचे। तर दोघंही बाह्यांना जॉईंट देऊन घेतलेले आहेत आणि शिलाई करत असताना कपडा हा कमी जास्त होतो, म्हणून मग एक्स्ट्राचा भाग पूर्ण कट करून घेत आहे। दुसरी बाही सुद्धा सेम त्याच पद्धतीने एक्स्ट्राची बाही कट करून घ्यायची, जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज फिटिंग करतो तेव्हा काखेतील भाग खालीवरती होणार नाही। त्याच्यासाठी मग या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक आठवणीने चेक करायच्या आहेत। दोघंही बाह्यांना जॉईंट असल्यामुळे दोघंही बाजूंना जो काही एक्स्ट्रा भाग होता तो चेक करून मी कट करून घेतला। त्याच्यानंतर इथं जो काही थोडाफार भाग मला कमी जास्त वाटला तो सुद्धा मी चेक केला। नंतर मग आपल्याला बाही जोडायची आहे, तर बाहीचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा, जेणेकरून शोल्डरवरती जो काही परफेक्ट बाहीचा शेप येईल तो चुकणार नाही। खोलगट भाग पुढच्या बाजूला येईल हे चेक करायचं आणि मग जिथं शोल्डर आपण जॉईंट केलेला आहे परफेक्ट तिथं बाहीचा मध्य सेंटर ठेवून आणि तिथून मग आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। तर बाही जोडत असताना बाही आपल्याला अजिबात खेचायची नाही, दोघंही पार्ट अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला पकडायचे आहेत आणि शेवटी मग थोडंफार आपण खेचलं तरी देखील चालेल। त्याच्यानंतर मग बाहीवरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई ही मारून घ्यायची आहे आणि नंतर मग दुसऱ्या बाजूची जी काही बाही आहे ती बरोबर आपल्याला हळूवारपणे जोडून घ्यायची। अगदी परफेक्ट बाही बरोबर चेक करून आणि मग मी ती जोडून घेत आहे। आणि तिच्यावरती सुद्धा आपल्याला लगेचच डबल शिलाई मारून घ्यायची। नंतर मग जे काही एक्स्ट्राचे धागे वगैरे असतील ते आपल्याला कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर मग बाही बरोबर चेक करून घेतली, जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तर बाहीमध्ये आहे तो आपण कट करून घ्यायचा आणि साईड फिटिंगला आहे तर तो आपल्याला बरोबर फिटिंगमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा। तर कधी कधी कपडा स्ट्रेचेबल असल्यामुळे कमी जास्त होतो। नंतर मग दुसरी बाहीसुद्धा मी जोडून घेतली। जोडून झाल्यानंतर सर्वात आधी अशा पद्धतीने आपल्याला दोघंही बाजूंना एक एक शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे। मग आपल्याला अस्तरच्या बाजूने शिलाई करायची आहे। खालच्या बाजूला अगदी परफेक्ट पकडून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बरोबर अशा पद्धतीने पकडून आणि पाव इंच अगदी कडेने किंवा मग पाव इंच इतकं शिलाई मार्जिन पकडून आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची। अशा पद्धतीने फिटिंग केल्यामुळे ब्लाऊजला खूप छान अशी फिनिशिंग येते। नंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची। जी काही एक्स्ट्राची बाही आहे ती बरोबर मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने बरोबर पकडून घेतलं आणि कडेने शिलाई मारून घेतली। जो काही इथं एक्स्ट्राचा भाग आहे तर अशा पद्धतीने बरोबर पकडून शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग बरोबर ब्लाऊज मी अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने अस्तरच्या बाजूने फोल्ड केला आणि मग आपल्याला इथं दोघंही बाजूंना सुरुवातीला 1-2 टिपा टाकून घ्यायच्या आणि मग आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे। तर दोघंही बाजूंना सेम त्याच पद्धतीने 1-2 टिपा टाकून घेत आहे। टिपा टाकून झाल्यानंतर मग आपल्याला ब्लाऊजची जी काही माप आहेत
ती मोजून घ्यायची आहे। तर इथं बरोबर आयपट्टी सोडून आणि छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा। बरोबर बघू शकतात मी ही काही आयपट्टी आहे ती सोडून आणि मगच छातीचा चौथा भाग मोजून घेतला आणि कमरपट्टी सुद्धा सेम त्याच पद्धतीने मोजून घेतली। त्याच्यानंतर जो काही 2 इंच अंतर आहे त्याचा चौथा भाग बरोबर मोजून घेतला आणि कमरेजवळ बरोबर माप टाकून घेतली। जी काही कमरेजवळचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि जो काही दंडघेर आहे तो सरळ रेषेत आखून घेतला। बाही लांब असल्यामुळे थोडासा गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे शेप पट्टी असेल तर तिच्यानुसार तुम्ही बाहीला फिटिंग करू शकता। दोघही बाजूंना सेम याच पद्धतीने मी इथं फिटिंग करून घेतलेली आहे, अगदी परफेक्ट अशा पद्धतीने। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। पूर्ण ब्लाऊजला मी इथं शिलाई करून घेतली आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा फिटिंगची माप टाकून आणि फिटिंगच्या जे काही शिलाई आहे मी ती टाकून घेत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊजची पूर्ण शिलाई करून बघा, अगदी परफेक्ट पद्धतीने, कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि फायनली आपला पूर्ण ब्लाऊज इथं शिलाई करून रेडी झालेला आहे। तर त्याचा लुक अशा पद्धतीने आलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। खूप छान अशी ब्लाऊजला फिनिशिंग आलेली आहे आणि अगदी सरळ रेषेत, कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाही।